निवडणुकांमध्ये सगळं काय 25 जागा वगैरे काय सेटलमेंट युती वगैरे झाली होती आणि नंतर कोणातरी आदेश आला त्यावेळेला संपर्क प्रमुख आदेश बांदेकर होते. आता तुम्ही म्हणत ना तुम्ही आता म्हणत ना कोणाचा तरी आदेश आला, पण मी नाव कशाला घेऊ? मी सांगितलं ना आदेश आला म्हणून. अरे काय मी नाव घेतलं ना असं काय म्हणता तुम्ही? विधान मी काय सांगितलं बाबा आदेश आला ना. काय आपण विधान परिषद निवडणुकीमध्ये कोकण नाही काय माहिती आहे बघा, मी परत पहिलं हे स्पष्ट करतोय, कारण ही बघा ही टीका टिप्पणी करण्याकरता नाही, परंतु कार्यकर्त्याला जे काही घडलं त्यातलं सत्य माहित असणं एवढ्यापुरताच तो प्रसंग मी सांगितला. आपण कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेतून महाविकास आघाडीचा उमेदवार दिलेला आहे. आपला काय तिथे संख्याबळाच्या आधारे आपला काय निवडून येणार नाही तिथे उमेदवार, तरी पण आपण उमेदवार दिला. तो कोणाच्या तटकरींसाठी दिला, कोणासाठी दिला? शिवसेना कोणासाठी कधीच लढली नाही, आणि जेव्हा लढली तेव्हा ज्यांच्यासाठी लढली त्यांचा झेंडा खांद्यावर घेऊन लढली. शिवसेनेने नाही तेच ताकाला जाऊन गाडगं लपवण्याची भूमिका शिवसेनेचा उमेदवार उभा केलेला आहे. शिवसेनेचा उमेदवार म्हणूनच तो लढणार आहे. मतदारांनी ठरवायचंय कुणाला मतदान करायचं. अधिकार मतदारांचा त्याच्याशी काय विश्वास जिंकण्याचा काय लढाई काय जिंकण्यासाठी असते का? 2चे खासदार असलेला भाजप आज सत्तेमध्ये राज्य करतोय, तो लढला नसता तर जिंकला असता का? तर आम्हाला का हा प्रश्न विचार? अरे 2 खासदार असलेला देशावर राज्य करतोय, ते लढत होते म्हणून जिंकले ना. तर शेवटी जर लढायचं पाहिजे निवडणूक उद्देश तितकाच आहे की समोरच्या बलाढ्य किंवा बलाढ्य कोण बलाढ्य कसला बळानुसार तुमचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही स्थिती असताना कोणता विश्वास मनात आहे? विश्वास कशाला हवाय? निवडणूक लढवायसाठी असते, लढायची असते. कार्यकर्ता लढतो. शिवसेनेने लढायचा निर्णय घेतला, लढत राहणार, जिंकेपर्यंत लढत राहणार. शेवटच्या वाक्यामध्ये तुम्ही सांगितलं की पुढची निवडणूक ही स्वबळावर. काय आत्मविश्वास आहे? स्वबळावरच लढणार. आत्मविश्वास कशाला हवा? आत्मविश्वास शिवसैनिकाचा आत्मविश्वास आहे. पुढची निवडणूक स्वबळावर लढणार आणि स्वबळावर जिंकणार. आणि मधल्या भाषणामध्ये तुम्ही असंही म्हणालात की महाविकास आघाडी ही तडजोड आहे. हो बरोबर आहे ना, सगळीच तडजोड आहे ना. महायुती तडजोडच आहे ना. का जागा वाटून घेतात त्याला तडजोडच म्हणतात ना. ह्या सगळ्या तडजोडी आहेत, राजकीय सोयी करता होणाऱ्या तडजोडी आहेत. तर पक्ष नव्हे ना. महाआघाडी हा पक्ष आहे का? महायुती हा पक्ष आहे का? पक्ष स्वतंत्र आहे. मुंबईच्या धर्तीवर तुम्ही इथे पनवेल महानगरपालिका विस्तारीकरण करताय. काय नक्की पुढची रणनीती आहे? पुढची रणनीती सगळे आज सांगायची गरज नाही. आज उद्घाटन केलं, आज धोरण सांगितलंय. धोरणाची अंमलबजावणी या वर्षात तुम्हाला पाहायला मिळेल.